नमस्कार मंडळी. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, स्ट्रक्चरमध्ये आपण व्हॅल्यूज कसे टाकू शकतो आणि आपण त्याला प्रिंट कसे करतो. ठीक आहे. जर मला आता ह्या व्हिडिओ आपण हे बघणार आहोत, की आपण एकहून जास्ती व्हॅल्यूज कसे टाकू शकतो. पण मागच्या व्हिडिओमध्ये हे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नाहीये, तो आधी बघा. त्या व्हिडिओचं नाव आहे स्ट्रक्चर 1, ह्या व्हिडिओचं नाव आहे स्ट्रक्चर 2. तर तुम्ही आधी आपण केलं होतं फक्त S1 एक व्हॅल्यू टाकली. सेम ह्याला आय कॅन डू एन S2 ओव्हर हिअर. ठीक आहे. S1 ची व्हॅल्यू आपण आधी अशी टाकली होती. S2 मध्ये मी आता ही व्हॅल्यू अशी टाकतोय. ठीक आहे. आणि ह्याला मी असं प्रिंट करू शकतो. ह्याची व्हॅल्यूज थोडेसे चेंज करूया. हे करूया. ठीक आहे. प्रिंट करून बघूया काय होतं. एरर आपण छोटा एक्स करूया. नीटपैकी दिसेल ती व्हॅल्यू. ठीक आहे. असं मी अजून एक स्ट्रक्चरच्या बनवू शकतो. लेट्स गिव्ह अनदर व्हॅल्यू. SPRUCT new SPRUCTURE S3 ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो SG कंट्रोल C कंट्रोल V C करूया आपण 2च्या जागी आपण 3 करूया इकडे. बघूया काय होतं. येस E करूया ह्याला. E करूया E आणि 3. ठीक आहे. लेट्स सी. तिन्ही व्हॅल्यूज तरी प्रिंट केल्या. तर अजून एक बॅकस्लॅश एक टाकूया आपण. अजून एक गॅप येईल. झाले. ठीक आहे. एकदम सोपं आहे. इफ यू नो हाऊ टू डू वन एक स्ट्रक्चर जर तुम्हाला करता आलं, सेकंड आणि थर्ड ॲड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर ही नीटपैकी प्रॅक्टिस करा. ॲज युजल ह्याचा कोड तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिकडे घेऊन कॉपी करा किंवा हा व्हिडिओ पॉज करून मध्ये मध्ये बघून बघून तुम्ही टाईप करा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एन्श्युअर की तुम्ही काही मिस्टेक्स नाही करत. ठीक आहे. ओके. थँक्यू.